हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू सरूज वर्ल्ड. तर आज आहे थर्ड डे आमचा मनालीमध्ये, लास्ट डे. आज आमचं हॉटेलमधून चेकआउट आहे. सो आम्ही लवकर रेडी झालेलो, बॅगा वगैरे सगळ्या पॅक केल्या होत्या गाडीत ठेवण्यासाठी आणि वेट करत होतो की ब्रेकफास्ट कधी लागणार ते. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता, अमेझिंग व्ह्यू. खूप मिस करणार आहे मी ह्या व्ह्यूला. सकाळी उठल्या उठल्या रूमच्या बाहेर येऊन हा व्ह्यू मी बघत बसत होते आणि खूपच छान वाटत होतं. तर आज लास्ट डे ॲपल गार्डनचा पण. तर चला मग ब्रेकफास्ट करूया. आजचा ब्रेकफास्ट देखील खूप अमेझिंग होता. ॲक्च्युली जसे जसे दिवस पुढे पुढे जातात तसं तसं ह्या जेवणाला आम्ही कंटाळलेलो. जेवण छान होतं बट तिखट नव्हतं, जसं की नॉर्मली सगळ्या लोकांसाठी असतं तसंच होतं. आता असं वाटत होतं की घरची कोणीतरी भाजी चपाती जरी दिली किंवा दाल खिचडी दिली तरी आम्ही खुश आहोत. तर आम्ही फायनली ब्रेकफास्ट केला. लंच जो आहे तो आम्ही रस्त्यात करणार, जो इन्क्लुडेड नाही आहे. आजचा फक्त ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लुडेड आहे. तर आता इथून आम्ही निघालेलो आहोत कुल्लूसाठी. आणि तुम्ही बघू शकता हॉट फायर बलून देखील आहे इथे, पॅराशूट ज्याला बोलतात ते. तर ते देखील राईड इथे आहे, जर करायची असेल तर करू शकता. तर आम्ही काही नाही केली. तर इथून आम्ही कुल्लूमध्ये मार्केटमध्ये जाणार आहोत, थोडंफार शॉपिंग करणार आहोत. मनालीचं स्ट्रीट मार्केट मी तुम्हाला नाही दाखवलं. ॲक्च्युली ते बघण्यासारखं होतं बट रिद्वी खूप त्रास देत होती, त्यामुळे मला काही शूट करता आलं नाही. बट मी आज नक्कीच कुल्लूचं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. तर कुल्लूचं सगळं ब्रँडेड आहे असं ते आम्हाला ड्रायव्हर जे होते ते सांगत होते. तर चला मग बघूया काय काय आहे. तर पहिलं आम्हाला लागलेलं आहे फ्रूट मार्केट. तर आता आम्ही इथे गाडी पार्क करणार आणि मग बघणार आहोत फ्रूट मार्केटमध्ये काय काय आहे ते. तर तुम्ही बघू शकता सगळे असे फ्रूटचे स्टॉल लागलेले आहेत. तर ग्रीन ॲपल, रेड ॲपल आणि बरंच जॅपनीज वगैरे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स होते इथे. आणि परत जॅम, सिरप, ड्रायफ्रूट्सचे जे सुकवलेले बरेच काय काय देखील होतं ते देखील. तर ॲपल इथे स्वस्त होते. हा जो बॉक्स तुम्हाला दिसतो तो 200 रुपयाला बॉक्स होता आणि ते साधारणतः किती 2.5 ते 3 किलो आहेत असं ते सांगत होते तिथले शॉपवाले. बट आम्ही नाही घेतलं कारण की अजून आम्हाला 2 डेज आमचे बाकी आहेत. तर ते घरी जाईपर्यंत राहतील नाही राहतील. आणि हे जे आंटी देतात हे जॅपनीज फूड आहे, कोणतं तरी जॅपनीज फ्रूट, सॉरी फूडच बोलते मी. तर हे जॅपनीज फ्रूट आहे. गोडच लागत होतं, म्हणजे टेस्ट थोडीशी वेगळी होती. तर ते सगळेजणांना टेस्ट करण्यासाठी देत होते. तर ज्यांना काही घ्यायचं आहे जॅम, सिरप ते. आणि ॲपल आम्ही जे घेतले ते फक्त गाडीत खाण्यासाठी, म्हणजे 2 दिवस आम्ही आहोत तर सगळ्यांमध्ये असा एक बॉक्स घेतला. त्यानंतर आम्ही गेलो की ड्रायफ्रूट मार्केटमध्ये. तर हे असं खूप मोठं शॉप होतं, बोलतात नाही ते सगळं ब्रँडेड भेटतं तसंच. तर सगळंच खूप कॉस्टली होतं. मग काही नाही, शूट केलं आणि परत मी गाडी जाऊन बसले. जर आपल्याला काही घ्यायचं नाही तर मग टाईमपास करण्यात पण अर्थ नाही, सगळं खूपच महाग होतं. आणि ह्यानंतर गाडी क्लोथ मार्केटला देखील थांबली होती. क्लोथचं पण असंच मोठं शॉप होतं बट आम्हाला काही घ्यायचंच नाही, त्यामुळे आम्ही उतरलोच नाही, गाडीतच बसले होतं. ज्यांना घ्यायचं होतं ते बघायला उतरले होते. त्यानंतर आम्ही गेलो कुल्लूच्या रिव्हर राफ्टिंग पॉईंटला. तर आज आम्ही ॲक्टिव्हिटी करणार आहोत रिव्हर राफ्टिंग. हे नाही करणार आहेत, थोडेच जण करणार. चलो क्या बोलते कंपनी, थोड़ा मचाते और चलो देखते कौन गिरता है सबसे पहले. कौन गिरता है? गिरना नहीं है, गिरना नहीं है हमारे पास. मेरी टेंशन नहीं है वो कपड़े का, मेरा टेंशन है पकड़ जो. ये तो बोलो मैं पकड़ जो. क्या हो मैम? डरने का नहीं यार, मैं राफ्ट ऐसे चलाता ना गाड़ी में तो आप बैठ ही नहीं सकते मेरे साथ. गाड़ी का तो आ कैंपन है. एंजॉय. चलो रोक पकड़ो और नीचे बैठो सभी, नीचे बैठो नीचे. पानी है, सब जगह पानी है. बहुत आ रहा है. वो
ओके गेट अप गीला हो गया भाई हमें बस में सुखाना पड़ेगा ऊपर सबके ऊपर टंग देते खुद ही टंग जाना ना ऊपर मैं सूख रहा हूँ भाई पाजी को बोलना पड़ेगा। हाँ पाजी को बोला है हम एक करके सूखेंगे ऊपर। इतना हमको नहीं जाना था ना तो पाजी ने किया नहीं जाना ही नहीं। ये चीज़ है पता क्या ऐसा होता ना इधर से सोचेंगे उधर बैठ के पता नहीं लगेगा ये चीज़ क्या है। जब आप इसको फेस करेंगे तब पता लगेगा वो क्या है। उसके बाद क्या होता है ना लाइफ टाइम एक्सपीरियंस होता है आपको ये चीज़ क्या है। कोई आपसे पूछेगा आप बताएंगे हाँ ये चीज़ है मेरे को आप पता है जैसे। तभी मैम उस टाइम पे इनकार कर रहे थे। मैंने इनको बोला जाओ ये अच्छा है मैं ही पायलट हूँ। उनको भी बोल रहा था मैं जो 2 सर मैम रुके थे ना उनको बोल रहा था मैं चलो मैं आपको 2 बोट जाएगा बढ़िया रहेगा और उन्होंने नहीं किया। मैंने ऋषिकेश में किया। मैंने कहा मैंने ऑल इंडिया किया है फिर भी बोल रहा हूँ जाओ ये रिवर में एंजॉय करो ये नेचर का ब्यूटी है। बच्चे को लेके आए फिर भी ये गलत मैंने बोला ना ये गलत ये बहुत गलत है। मैंने अपना बॉडी पूरा ठंडा हो गया ना तो बात खत्म। वही है मैंने एक बार एक छोटे लड़के को ला के रिस्क किया था फिर मेरे को हॉस्पिटल ले जाके ना उसको इंजेक्शन लगाना पड़ा। पहला इंजेक्शन 9,000 का था दूसरा 12 तीसरा 16,000 का तब जाके ठीक हुए वो। हाँ इससे अच्छा मना ही कर देने का मना ही करना ठीक है ना सर। मेरी को उसमें ये कंडीशन होगी मेरे को पूछेंगे पायलट तू लेके क्यों गया तो वो मेरे को सीधा पकड़ लेंगे वो टाइम पर ही और मेरे को जेल भी हो सकती है। तो इसलिए मैं रूल फॉलो करता हूँ। इन लोगों को नहीं करना है फॉलो रहने दो। मैंने बेटे को हाँ बोल दिया था तुम्हें जानो तो जाओ तो बोलने लगा कि मुझे हाँ बोला है। मैंने कहा आप इनको इशारा करके बोलो कि मना कर। हाँ नहीं रोप टाइट पकड़ो यहाँ से थोड़ा डाउन स्लोप है। ये देखो समोसा पत्थर समोसे के जैसा। ये देखो इधर ये देखो समोसा कैसे 10 फुट कैसे सब हेलमेट निकालो फोटो पाल लेते देखो हेलमेट निकालो सब हेलमेट निकालो। अभी देखो 10 फुट दूर चलो जी चलो बच्चा पार्टी सभी बाय करो बाय। त्यानंतर आम्ही थांबलो लंचसाठी एका हॉटेलवरती सगळेच गारटलेले त्यामुळे नंतर काही मी शूट नाही केलं। गाडीत जाऊन रेस्ट केला आणि डिरेक्टली लंचवर आल्यावरती शूट करायला सुरुवात केली। तर हे होतं पंजाबियन रेस्टॉरंट जे की आम्ही थांबलो होतो ज्या रेस्टॉरंटवरती। तर बघूया आता इथे काय भेटतंय काय नाही ते। तर हे असं पूर्ण हॉटेल आहे। बाहेर बरंच काय काय लावलेलं बट एवढी काही गर्दी नसल्यामुळे ते जास्त प्रिपेअर नव्हते। सो आता आम्ही बघू काय ऑर्डर करतो ते आणि तुम्हाला देखील सांगते। तर आम्ही आता ऑर्डर केलेला आहे पराठा कारण की जेणेकरून पोट पण भरेल उगाच दुसरं काही घेण्यात अर्थ नाही आहे। तर सो आम्ही पराठा ऑर्डर केले 2 वेगवेगळे आणि लंच केल्यानंतर आम्ही निघालो पुढे। तर आज आम्ही जाणार आहोत कांगडाला। कांगडाला आमचा स्टे आहे आजचा म्हणजे 2 डेजचा। पालनपूर जसं तुम्ही ऐकलंच असेल बऱ्याच मूवीमध्ये सांगितलं जातं पालनपूर तर तिकडे आम्ही जाणार आहोत। तर त्याचंच जवळ आहे कांगडा जिथे आमचा आजचा स्टे आहे। तर रिवर राफ्टिंगची मी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन नाही सांगितली। रिवर राफ्टिंगला आम्हाला 800 पर पर्सन चार्ज केलेत। 100 रुपीज रेनकोटचे। जर तुमच्याकडे डबल कपडे असेल तर तुम्ही रेनकोट नाही घेतला तरी चालेल बट आम्ही रेनकोट घेतला होता कारण की पाणी खूप थंड होतं आणि थंडी देखील होती। कपडे होते डबल तरी पण आम्ही रेनकोट वेअर केला होता। आणि 200 जे आहे जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर ते शूट करतात गोप्रो थ्रू जो आपला पायलट असतो तो। तर पर पर्सन 200 त्यांनी चार्ज केले गोप्रोचे।
तर आम्ही 7 लोक गेलेलो. तर त्या हिशोबाने मग तुम्ही ठरवा की तुम्हाला जर करायचं आहे की नाही. व्हिडिओ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये देखील करू शकता, बट तुमच्या रिस्कवर. पाणी कमी होतं त्यामुळे एवढी काही बोट हे नाही झाली, बट पाणी जास्त असेल तर आपण मोबाईल नाही घेऊन जाऊ शकत. पायलट लोकांना सवय असते, सो ते शूट करून देतात. बट लाईफमध्ये एकदा तरी एक्सपिरियन्स केला पाहिजे. खूपच वेगळा आणि छान एक्सपिरियन्स होता रिव्हर राफ्टिंगचा. मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम केलं. आता बघू नेक्स्ट टाईम कधी मला करायचा योग येईल तर मी नेक्स्ट टाईम देखील करेल. आणि हा तुम्ही व्ह्यू बघू शकता, खाली सगळीकडे पाणी होतं. खूपच छान वाटत होतं. आता जी ख्रिसमस ट्री आहेत ते बंद झालेले दिसायचे, आता वेगळी झाडं दिसायला लागली होती. कारण की आम्ही आता हिमाचल प्रदेशमधून बाहेर येत होतो, म्हणजे हिमाचल प्रदेशमध्येच होतो, बट मनाली शिमलामधून बाहेर आलेलो होतं, त्यामुळे एवढे काही ट्रीज नव्हते. सो आता 2 डेज आहे ते कांगडाला स्टे आहे आमचा. तर बघूया आम्ही तिकडे काय काय एक्सप्लोअर करतो, काय काय नाही ते. तर खूपच छान वाटत होतं. आणि ॲज कम्पेअर टू मनाली, कुल्लू खूप कॉस्टली आहे शॉपिंगच्या मार्फत. तर बरेच अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही म्हणत असाल की पॅकेजनंतर एक्स्ट्रा खर्च काय होतो, तर आपण ज्या हॉटेलवरती स्टेसाठी जातो तर तिथले वेटर्स जे आहेत ते आपले बॅगा उचलून ठेवतात आतमध्ये रूममध्ये. आपल्या रिटर्न येताना बॅगा उचलून गाडीमध्ये आणून ठेवतात. सो त्या लोकांना पण 200 रुपीज पर पर्सन कॉन्ट्रीब्युशन काढून द्यावं लागतं, कारण की ते लोक मागतात. ड्रायव्हरला देखील द्यावे लागतात. ते तर मी तुम्हाला सांगेन जेव्हा आमच्या जर्नीचा एंड होईल ते. तर आता आम्ही पोचले आहोत कांगडाच्या आमच्या हॉटेलवरती. हॉटेलचं नाव आहे द वुड्स असं नाव आहे आणि खूपच छान होतं. ॲम्बिशन हॉटेलचं खूपच छान लाईटिंग वगैरे होती. आणि हे सगळ्यात जुनं हॉटेल आहे इथलं, जसे की आम्हाला इन्फॉर्मेशन भेटलेली. तर खूपच सुंदर होतं हॉटेल. तुम्ही बघू शकता हॉटेलचा व्ह्यू. आणि इथे हे सगळं शूट आहे मिस्टरांनी केलेलं, कारण की माझा BP लो झाला होता आज, माहीत नाही कसा काय. सो मी रूममध्ये जाऊन रेस्ट करत होती. नंतर मग मिस्टरांनी येऊन खाली शूट केलेलं. हे सगळे आमच्या ग्रुपमधले आल्यानंतर गप्पा मारत बसले होते आणि मिस्टर तोपर्यंत शूट करत होते. तर आता मी रूमचं तुम्हाला देते. तर ही आहे आमची रूम. इथे छान असं TV, बेड आहे आणि तुम्ही माझी हालत बघू शकता. आल्या जे शूट केलेलं ते. आणि चेअर दिलं आहे, टेबल दिलं आहे नाश्ता करण्यासाठी. आणि इथे ड्रेसिंग टेबल देखील दिलेला आहे. स्टोरेजसाठी कबड दिलेलं आहे. आणि हा आहे आमचा बेड. आणि बाहेर तुम्हाला दाखवते, एक मिनटं. हे TV. इथे काय वायफाय नव्हतं, बाकीच्या दोन्ही हॉटेलमध्ये वायफाय होतं. इथे डिश TV होती. आणि इथे ह्यांचं टेलिफोन आणि मेन्यू बुक काय मागवायचं असेल तर. आणि हे होतं बाथरूम. तर दोन्ही हॉटेलपेक्षा हे हॉटेल काही एवढं ठीक नव्हतं, बट ठीक होतं, त्यातल्या त्यात ठीक होतं. एवढं पण खराब नाही म्हणता येणार. आणि बाहेर आम्हाला बाल्कनीवाला रूम होता. या हॉटेलवरती त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की ज्यांना जो रूम पाहिजे त्यांनी तो रूम घ्या. तर सगळ्यांनी हॉटेल फिरून बघितलेलं आणि मी तर काय फिरायच्या हालतच मध्ये नव्हती, तरी पण आम्हाला खूप छान रूम भेटला. खालचा व्ह्यू, गाडी आमची उभी आहे ट्रॅव्हलर तिथे. तर खूपच छान व्ह्यू भेटला आणि सगळ्यात छान डिनर होतं ह्या हॉटेलमध्ये कम्पेअर टू लास्ट 2 हॉटेल्स. कारण की इथे आम्हाला कस्टमाइज जेवण भेटलं. जे हवं ते लोक आम्हाला बनवून देणार होते, स्वीट वगैरे सगळंच. असा होता आजचा आमचा पूर्ण दिवस. तर कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. खूपच मजा आली. तर आजच्या व्लॉगचा एंड मी इथेच करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.